नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो बघू शकता, जवळपास आपण 1 महिना झालं मासे पकडण्यासाठी आलेलो नाही। तर आज आलो आहे, म्हणजे 8 दिवसाला पाणी तिकडून सोडत आहेत। तर पाणी खूप कमी झाले, म्हणजे आपण हे प्रत्येक वेळेस धार आडत होतो, कारण यातून वाम मासे काढत होतो, कारण बरेच दिवस झाले आपण मासे खाल्लेले नाही। तर एवढे धार आहे, यामध्ये आपण कोणत्याच प्रकारचं औषध वगैरे कुटणार नाही झाडपाल्याचं, आपण डायरेक्टली अडवणार। पाणी अतिशय कमी आहे। तर मित्रांनो आपल्या सोबत आहेत ते, आणि कॉकरो सुद्धा आला आज। हाय गाइस, खरबी का डॉन आया। खरबी का डॉन एक म्हणजे मित्रांनो जबरदस्त अशी रेसिपी आपली इथेच होणार, आणि आपण इथलेच मासे पकडणार। इथे नाही मिळाले तर आणखीन कुठेतरी आपण बघूया, पहिले ही ट्राय करूया तशी। म्हणजे आपण पाणी खूप कमी आहे यामध्ये, आपल्याला काही तर मित्रांनो यामध्ये आपल्याला काही वेगळं असं म्हणजे औषध वगैरे कुटण्याची काही गरज नाही। तर मित्रांनो बघू शकता, बाळाने चिवडा आणलाय खाण्यासाठी। चिवडा खाणार खारे का? तर हा आपल्याला जवळपास 4-5 महिन्यापासून आलाय, म्हणजे बाहेर गावी कामाला गेला होता। तर मित्रांनो आपल्याला थोडासा चिकन लागणार आहे, आणि नेहमीप्रमाणे आपण आता पण थोडासा चिकन जमा करूया। जास्त लागणार नाही, कारण पाणी खूप कमी आहे। तर मित्रांनो आता आपण कोंडून घेणार आहे धार, म्हणजे धार कोंडली म्हणजे आपलं पूर्ण काम संपलं, फक्त मासेच पकडायचं काम असते। आणि आपली मंडळी लागली, कारण धार अतिशय छोटी आहे, बघू शकता, जास्त करून येथूनच पाणी आहे। फक्त खालून खालून भोकाड आहे तिकडून, त्या साईडून पाणी जातोय। पार घिशील बाळा पाडून, हळू टाक हे सोडून। ताकद जिमची ताकद। तर मित्रांनो छोटे छोटे गोटे आपल्याला लावा लागल, म्हणजे चिखल कमी लागणार। फायनली आपली जी धार आहे ते कोंडणं झालेली आहे, बघू शकता, थोडीफार राहिली आणि पाणी येत आहे। त्याला थोडं थोडं चिखल लावल्यानंतर ही बंद होऊन जाईल। आणि एवढी धार चालू आहे, येते तुझं चालू आहे थोडं, येथून पाणी पडायला रे आतमधून, आवाज यायला। तर मित्रांनो आतापर्यंत आपण एवढे वाम आणि खेकडे एका टायमाला पकडले नाहीत। तर बघू शकता झकास असे आपल्याला वाम भेटले, बघू शकता। या कोपऱ्यात बघ, इकडे वायर वामत हा ते तिकडे सापडते, जाणार नाही तिकडे। थांब त्याच्या डोसक्यात घालशील रे बाबा। चांगली साईज आहे ना, कसली पक पायावर घेशील हाणून, हात कापल नाही तर। किती निघाले रे याच्यातून, तू झोरा धर, दुसरा झोरा कला का त्या त्याच्यात वाम अजून भरपूर आहेत। पायावर पडल, हा चांगली भेटली वाम, तिथे गेला रे मोठा, तिकडे गेला। तर अजून आपली धार कोंडणं झालेली नाही, पाणी हिंगती हे पळाली। खेकडा आहे का? 2 वायर राहतात बघ, 2 वायर आहेत म्हणतात। अरे मर नका रे, बस मेले मेले मेले। तर मित्रांनो अजून येते एक आपल्याला चांगल्या साईजची वाम आहे। या दगडाखाली गेला का? थांब ना, अरे थांब, अबे थांब पकडले केवढा बघू दे इकडं। तर मित्रांनो चांगली साईज भेटली वामाची, पकड त्याला, मार त्याला आधी, मार, बोकडत जाऊ दे नको। तर मित्रांनो आपण जे सेफ्टी लावली होती मासे पकडण्यासाठी, अरे चांगल्या साईजची आहे यामध्ये। झोरा घेऊन ये बाळा, झोरा घेऊन ये बे, झोरा घेऊन ये रे। शेकडाच्या खाली मी काटकान दाबला, शेकडा मोठा शिंग ना एवढा।
कॉकरोनी पकडला. कुठला ढिला झाला का? तर मित्रांनो त्यामध्ये खूप मोठी वाम गेली आणि ते दगड पूर्णपणे बंद आहे. निघती की नाही फिट बसायला का? शेवटी आपण दगड काढलाय. बबल्या हात घालल्या लय मोठा इकडे आहे. बबल्या जरा येऊ सगळे मोठे मोठे वाम या दगडा खाली गेले. शिव हातात आलं कॉफी मोठा नाही माटे इथं बरी तोंडाला जायचं की दगड बाजूला तर मित्रांनो 15 मिनिटात आपली रेसिपी झाली. ए इकडे ये, झोऱ्या घेऊन ये इकडे. हे येतं मासी पलीवरून उडी मारू. बाबा बाबा पकडून जाईल जाईल वरून चांगलं पकडून राह. ते निष्ठायला इकडे हिंचा मोठा आला. हे मोठा आला फावडा. अजून एक आला. अजून एक आला. अरे हे फावडा आलाय बघ ते मारेल मोठा आला. हिंगा हिंगा छोटा आला का? येऊ दे येऊ दे. थांब मोठा येते मोठा येते. थांब ते बरोबर धरतोय ते. तो हे वायर बघ हे गोटा मध्ये मरला. बघू दे या गोट्यात होता 7-8 येतो. लय मोठा वायर आहे रे. काय करायला हे वायर बघ अरे पाया तर मित्रांनो बघू शकता कसले साईजचे भेटले. बघू दे इकडं वायर लोक वायर कोण डसणार आहेत का? पडल खाली. हंशील रे मी वायर मारायला अजून गेला. टाकला का? टाकला. कसली साईज होती खूपच वायर वाटे. इकडे एक पळायला. मोठा सगळे वायर खाली. अरे बापू आता आला साईज. कशी आली बघू दे. कसली साईज झाली आता. जाईल 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 जाईल. भर 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 पण पण हा थांब ना. कोटली कोटली शूटिंग घेऊ तुमची. गेला का? अरे इकडे गेला. मार त्याला मार. गेला. हे घे हे घे ना बे. हाड तिच्या बे हाड बघायला का? बोला मार त्याला आधी. हात का पण रे. अरे मारा त्याला. हात का बोल बोलल्या. पकडत राह तू. फक्त वासून राह आता सोऱ्या. गोट्यासारखं करायला कसली साईज आहे रे त्याची बी. त्याची साईज कसली आहे. मार त्याला मार. हातांना नको पकडू. अबे जाते जाते जाते. तिथं बरोबर गेला काय रे खालून. तर मित्रांनो असे खतरनाक वामा आहेत यामध्ये. तर मित्रांनो आपण काय वरी जाणार नाही. खाली एवढ्याच्या डबात एवढ्याले दगड भरपूर पडत आहेत. ते तिकडे काय अबे हे तर एक मोठा आहे. इकडे तू. तू पाणी का उपसाला मोठा 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 ते गेला हे माटी इकडे गेला कुठे खाली.
गेला हनते का रे त्याच्या डोसक्यात मोठा आला हन वा रे निशाणा चुकला वाटाल तू हा ते लवकर घेऊन या याच्यात टाक ठीक आहे याच्यात टाक एकाला मारला एकाला रटा बसला मेला का मुलकं आउट करून हा किती फेकायले रे तुम्ही काय इकडे आला बघ मायच्यान कसली साईज आहे तशी लय भारी साईज आहे येतच गेली येतच छोटे छोटे वामा भरपूर पकडल्या हा पकडला का काकडे जा इकडे फेक हे इकडे हे जे रे ए जाईल भोकाडत नाही अबे गेला 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 माटी मोठा शिकी नाही मोठा शिकी नाही ए हे गे रे कुठे गेले ते ए बाळा हे घे आठशे अरे अरे ए भोकाडा जाईल पकड पकड त्याला चल धरला जाती नाही तर मदत केला की सापडत नाही हा सापडला ते सामटाडी ते चालते मरला कसला मारला रे निशाणा परफेक्ट कोण रे माझ्या नाही तुझ्या खाली खाली काय माटी बाहेर घे तू घरवाले खुश हो जाएंगे पाणी तिकडे मोठा याला धार लागली बे मोठी ते चला वरी चला काढला याच्यातून भेटला कसला भेटला रे दोन आहेत की चांगल्या साईजच्या आहेत भोकडत जाती नाही ते वायर अरे चल हे करल कापल नाही गेलो भोकडा अजून मारला का थांब शेवडा दुसऱ्या डोहात आपल्याला भरपूर वामे भेटत आहेत चांगली भेटले तर मित्रांनो खेकडे आणि आपण वामा किती पकडल्या ते तुम्हाला दाखवतो तर बघू शकता 2 दोरे झालेत आपले दोन्ही झोऱ्यामध्ये भरपूर आहेत खाली उघडून टाक वरी उचल त्याला खेकडे पळतील नाहीत तर मित्रांनो बघू शकता खेकडे वरी पळाली तर मित्रांनो बघू शकता कसले वामा भेटले आपल्याला खतरनाक बळा बांधून घे नाही पक्की बांधे का जागा खेकडीत भाजी करू का मग मोठे वारे टाकून द्या आपण याच्यातले काही मोठे वाम घेणार आणि रेसिपी करणार 4-5 घेऊन मित्रांनो एवढे जे वाम आहेत जवळपास आपल्याला 5-6 किलो वाम आहेत याच्यातनी ते आपण घरी घेऊन जाणार त्याला लागते ते व्हॉट्सअपला हे कर व्हिडिओ कॉल कर तर मित्रांनो आपण पहिले साफ करून घेऊ वाम चांगल्या प्रकारे आपल्याकडे काय चाकू वगैरे आणला नाही आपल्याला काचाचा तुकडा भेटला याच्यावरचे ब्रश असते ते काढून घेऊया आपण तुला ये रे भाई म्हणलं बाहेर मी हे बघ वायर बघ तू वायर बघ हे बघ हे बघ
तर मित्रांनो आपण चाकू विसरला. भाजी व्हायली. तर मित्रांनो आता होणार आपली रेसिपी. तर आपण रेसिपीसाठी थोड्या मासे घेतलेत बघू शकता आणि आपली चूल वगैरे रेडी तू करून. तर मित्रांनो फर्स्ट क्लासपैकी रेसिपी करणार आणि जेवण करणार. आता निघणार लवकरच कारण जवळपास आपण 2 तासामध्येच आपलं 1 तासामध्येच आपण मासे पकडल्या आणि 1 तासामध्ये आपलं जेवण वगैरे पूर्णपणे होईल कारण आपण खूप लांब आलेलो आहे. हा आणि बाळाने तांगडी टाकल्या होत्या पर्याय म्हणून आपण नेहमी घेऊन येतो. आणि मित्रांनो आपला जो विस्तू आहे तेवढा विस्तू कशाला गेला हा शेकायला विस्तू कमी करून टाक तेवढा काय कामाचा नाही. नाही लाकडं पेटवते ना मग खाली दाबली की दबते. तर मित्रांनो आता होणार आपली रेसिपी. इस्तू वगैरे झाला. एक म्हणजे आपण माल मटेरियल सुद्धा भरपूर घेऊन आलोय दुकानातून म्हणजे आजची रेसिपी जरा घटवट आणि चांगल्या पद्धतीची होईल. बस 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 बाळा ए बाळा खालून पेटला बस होते ठेव बघून ठेव आता. लाकडं गेले खाली. अरे त्याला काऊन मारायला तू अरे अरे त्याला काऊन मारायला रे लाकडं पेटत राहते. हा पेटले. तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ एक व्हायरल झाला होता. त्यामध्ये जबरदस्त अशी रेसिपी त्या दिवशी खतरनाक झाली होती आणि तो रेसिपी बनवली होती त्याने सुनीलने. तर आता पण त्याला सुनीललाच बनव म्हणतो कारण मी घेतो शूटिंग. सोड तेल वगैरे सोड जास्त गरम होऊ दे नको नाही तर त्या दिवशी सारखं होईल. गरमच झालं मी बघ ना इकडून बघ ना पाणी सांडून टाकतात पाणी तेल कमी पडते का रे. नाही पडत पैसे नव्हते म्हणून तेवढं तेल आणलं. 40 दिले याला काय म्हणून 10 रुपये खरायला दिले ते हे म्हणे 10ची नोट चलली ना खरा घेऊन आला. अरे त्याला सामान त्याला तुला तेल आणायला सांगलं तू त्याचा खरा घेऊन आला. हो तेल नाही त्याला काय म्हणत 10ची. तर मित्रांनो गरम झालंय आपलं तेल. जाळ कमी कर थोडं. जाळ कमी करलं बाळा भूक लागली काय तुला. तर हे आपल्याकडं लसूण पेस्ट अद्रक आणि पिरिया आहे गिरवीची ते टाकून घेऊ आधी. थोडं मीठ टाक रे म्हणजे जळणार नाही. हां सोडून दे. अरे बाप म्हणलं रे अगोदर झालं रे. आपण चाकू घेऊन यावं लागत होता रे. तर मित्रांनो आपला चाकू राहिला विसरून त्यामुळे आपले जे वाम आहेत ते पण कापलेले नाहीत. काच मिळाला होता आपण काचानं त्याला कापले छोटे छोटे तुकडे करून टमाटरचे. हां टाक टाकला. अप्पा मसाला आहे. अप्पा मसाला टाक. चटणी टाक हळद हळद चटणी मसाला टाकणे कोणता आहे हे आता खालीवरी कर. आता बुडायला लागेल. घे आता लगेच टाकून दे बाळा. चटणी मीठ टाकून दे. हे चटणी आणि हळद टाकून दे. घे रे खालीवर करून मी टाकल्यावर हे काय बस. तर नंबर 1 गिरवी झाली. नंबर 1 गिरवी झाली. आता आपण थोड्या वेळाकडे टाकणार. अजून आपले मसाले राहिले टाकायचे. अजून काय काय राहिलं. सुहाना डाळवं वरून सोडू चना पावडर राहिला आपला आणि आता टाका. आता घे वाम आता घे त्याला मस्तपैकी मिक्स करून आणि वरून एकदाच डाळवं मारता येते. नंतर सुहाना मसाला मारून टाका. नंबर 1 मिक्स झालंय. तर मित्रांनो शेवटचं आहे आपलं डाळवं राहिलं. चल टाकून दे. टाका पाणी जाऊ दे. नका पाणी बसू दे जास्त होऊन जाईल. मस्त घटबाजी करू आज. एकदा मिक्स करून घे. मिटली होती बाळा. थोडंसं टाकलं होतं. संध्याकाळी तुला कॉल करतो मी. शेवटचा आपला मसाला सुहाना. तर मित्रांनो बबल्या बनवतो टाट. लवकर लवकर बनवू बबल्या भूक डेंजर लागली. तर मित्रांनो नंबर 1 अशी रेसिपी झालेली बघू शकता आणि टेस्ट पण नंबर 1. कजली रे बबल्या 1 नंबर. हा 1 नंबर. किनोटला काय किनोटला लोकल मध्ये हिंडायला म्हणा. ते मी आई पैसे दे.
मी नाही सासूच्या घरच्या चपात्या बघ. चला किती रोट्या करून खाते तुम्ही? नंबर 1 शिजलंय मित्रांनो. मीठ नंबर 1 भाजी झाली. मीठ कोणतं पण होता या टेन मीठ नाही लागत. मिळतात द्या. त्याला चपाती देईन झालं. रे कांगो एकटाच बसला तिकडे बाहेर खात खात. भाकर मागत राहा. एवढे आपल्या सापडल्या आपण अर्ध्या करून खाल्या. एवढे खेकडे आता 2-3 किलो तर खाऊ शकता. असल्या धार मारल्याने असल्या पद्धतीचा मसाला सापडला आपल्या वाम. खेकडे सापडले भरपूर गोटे उचलून. बसायला मी एवढं त्यालाच लावत होता. खोबले झाले तो मित्रांनो उरलेले जे मासे आहेत ते आपण घरी घेऊन जाणार आहेत. सर्वांच्या घरी थोड्या म्हणजे आजचा जो रविवार आहे तेही होणार. इकडे हे मेरे आपण देणार. याच्या घरी 2 जण आहेत, बसतील तुला दोघाला. आणि थोड्या घेऊन जाणार म्हणजे 4-5 जण